करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसत स्थानिक पातळीवरील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीत भव्य प्रवेश केला आहे। या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात पक्षाचं संख्याबळ वाढलं असून भाजपची ताकद अधिक बळकट झाली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीप्रमाणेच आगामी ग्रामपंचायत निवडणुकीतही विरोधकांचा सोपडा साफ करून गडमुडशिंगीत भाजपचा झेंडा फडकवणार असा निर्धार जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी व्यक्त केला आहे। याच निर्धाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेज पाटील यांच्या गटातील सलग 15 वर्ष ग्रामपंचायत सदस्य राहिलेले राहुल सूर्यवंशी यांनी शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत गडमुडशिंगीतील राजकारणाला नवं वळण दिलं आहे। कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राहुल सूर्यवंशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने झालेल्या भव्य प्रवेश सोहळ्यानं भाजपच्या वाढत्या संघटन शक्तीचं दर्शन घडवलं। राहुल सूर्यवंशी यांनी सलग 3 वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून विजय मिळवत आपल्या प्रभागात विकास कामं आणि जनसंपर्काच्या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण केली होती। त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश हा केवळ एका व्यक्तीचा पक्ष प्रवेश नसून गडमुडशिंगीतील काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला मोठं खिंडार मानलं जात आहे। यावेळी बोलताना राहुल सूर्यवंशी म्हणाले की प्रभागाचा सर्वांगीण विकास, रखडलेली विकास कामं मार्गी लावणं आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे। विकासाच्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे। आपल्या भाषणात तानाजी पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत जिल्हा परिषद निवडणुकीतील विजय हा जनतेनं विकासाला दिलेला कौल असल्याचं सांगितलं। आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप सर्व जागांवर विजय मिळवेल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांना आत्तापासून कामाला लागण्याचं आवाहन केलंय। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत तानाजी पाटील यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर त्यांच्यावर जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली। त्यानंतर तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद सातत्याने वाढत असून राहुल सूर्यवंशी यांच्या प्रवेशामुळे या ताकदीत आणखी भर पडल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। यावेळी माजी पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब धनवडे, ग्रामपंचायत सदस्य अशोक दांगट, सजित कांबळे, तानाजी धनवडे, अनिल पाटील, अशोक दांगट, शिवाजी गिरुले, अकराम पाटील, सुजित कांबळे तसेच शेकडो भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।